नमस्कार. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हणतात, भाजपला टक्कर देणारा विरोधी पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडी आहे. मित्रहो, त्यांचं हे वक्तव्य जेव्हा आपण ऐकतो तेव्हा असं वाटतं, हे नेते लोक भांग पिऊन बोलतात की काय. खरं तर आपल्या कार्यकर्त्यांना किती बावळट समजावं, महाराष्ट्रातल्या प्रजेला किती मूर्ख समजावं आणि आपण स्वतः किती मूर्खात निघावं यालाही काही मर्यादा असते. ज्या पक्षाचे 4 कधी आमदार निवडून आले नाही, कधी 2 खासदार निवडून आले नाही आणि 2-4 जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा पक्ष आहे, तो बी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि 1-2 नगर परिषद. या व्यतिरिक्त या पक्षाचं कुठं अस्तित्व नाही. विदर्भात म्हणजे औरंगाबादपासून पूर्वेकडे 2-4 जिल्ह्यापुरता हा पक्ष लोकांना माहिती आहे आणि 5-25 पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिकेचे सदस्य हे निवडून येतात. म्हणजे कुठेही हा पक्ष कधी विरोधी पक्ष झाला नाही, कधी याचा एक मोठा गट उभा राहिला नाही आणि 10-20 आमदार, 2-5 खासदार यांचे कधी निवडून आले नाही. 1-2 महानगरपालिका यांच्या ताब्यात नाही. पूर्ण महाराष्ट्रात यांचा जो काही पक्ष आहे हा कुठेतरी अडगळीला असणारा, कान्याकोपऱ्यात असणारा पक्ष आहे. फक्त एक समाज यांच्या पाठीमागे आहे आणि तो समाज जागृत असल्यामुळे त्या समाजाची पुण्य बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे या समाजाला बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये मान, मरातब आणि किंमत मिळते. तेव्हा अशा पक्षाचे नेते जर असे बरळत असतील तर त्या पक्षाचा अस्तित्वासुद्धा प्रश्न निर्माण होतो. नमस्कार.